नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वर्ल्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण सायन्स अँड टेक का सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट बघणार आहे, जो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग आहे। कळलं का? राज्यसेवा जो मुख्य भाग आहे, कळलं का? पेपर 4 का पेपर 4 मधला सायन्स अँड टेकचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहे। आणि त्या बॅच संबंधित मी आज इंट्रोडक्शन देणार आहे, डेमो लेक्चर घेणार आहे। आता बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 मध्ये आहे, का? आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 च्या संबंधित जर डेटाबेस बघितलं तर तुम्हाला समजून येईल मित्रांनो की इत्यामध्ये जेवढ्या काही टेक्नॉलॉजी दिलेल्या आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजी एकमेकांवरती इंडिपेंडंट आहेत मित्रांनो। का? आता मला सांगा, ते जर इंडिपेंडंट आहेत या कारणामुळे ते समजून घेण्यास थोडं अवघड आहे तुम्हाला। जसं उदाहरणामध्ये जर बघितलं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा काही पार्ट असेल, त्यानंतर जर बघितलं स्पेस टेक्नॉलॉजीचा पार्ट काय असेल, किंवा त्यानंतर बायोटेकचा काही पार्ट असेल, तर किंवा आयटी अँड कम्प्युटरचा असेल, तर हे टोटल ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत ते एकमेकांवर इंडिपेंडंट आहेत। आणि जोपर्यंत या टेक्नॉलॉजी तुम्हाला बारकावे समजत नाही तोपर्यंत मार्क मिळणं थोडं अवघड आहे मित्रांनो। यासाठी या टेक्नॉलॉजी आपल्या लँग्वेज मध्ये साध्या भाषेमध्ये तुम्हाला कसं समजून घेता येईल यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काय डेमो लेक्चर काय घेणार आहे। बघा, आता आजचं डेमो लेक्चर जो आहे तो असणार आहे स्पेस टेक्नॉलॉजी, कळलं का? किंवा आजचा जो लेक्चर आहे तो असणार आहे अवकाश तंत्रज्ञानाच्या रिलेटेड मित्रांनो, की हे अवकाश तंत्रज्ञान नेमकं आहे काय, स्पेस टेक्नॉलॉजी नेमकं आहे काय, ह्याच्या संबंधित मी तुम्हाला काय आहे आज डेटाबेस कव्हर करून देणार आहे। बघा, अवकाश तंत्रज्ञानाचं जो काही आपण सुरुवात म्हणतो तर मित्रांनो माहिती आहे का, ह्याची सुरुवात दुसरा महायुद्ध जेव्हा संपलं तर त्यावेळेस पासून चालू झालं। दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने कळलं का जी टेक्नॉलॉजी वापरली तीच टेक्नॉलॉजी मला सांगा अमेरिका आणि त्यावेळेसचा USSR कळलं का युरोपियन युनियन जो आहे या दोन मोठ्या राष्ट्रांनी काय अवगत केली। आणि तिथूनच मित्रांनो माहित आहे का अवकाश तंत्रज्ञान आणि स्पेस टेक्नॉलॉजीला काय आहे सुरुवात झाली। अवकाश तंत्रज्ञानामध्ये काय केलं जाणार आहे? अवकाश तंत्रज्ञानामध्ये मला सांगा जमिनीच्या पृष्ठभागापासून कळलं का एखादं इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट हे अवकाशामध्ये पाठवलं जातं आणि तो अवकाशामध्ये गेल्यानंतर तिथून तो आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो। तर हे आपल्याला बघायचं, हे तर हे झालं मित्रांनो। दुसरी गोष्ट कोणत्या सर्व्हिस, तर मला सांगा डेली लाईफ मधल्या सर्व्हिस असेल किंवा आपण म्हणू शकतो अग्रिकल्चरच्या रिलेटेड काही डेटाबेस असेल, जसं की उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर मला सांगा जे जंगलचं काही मॅपिंग आहे किंवा जंगलाचं प्रमाण आहे, शेतीचं प्रमाण आहे, जमिनीचं काही क्वालिटी तपासणे असेल किंवा मॅपिंग करणे असेल किंवा आपण टेलिव्हिजन असेल किंवा वेगवेगळं DTH असेल, तर या सगळ्यांच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करत असतं? अवकाश तंत्रज्ञानामध्ये होणार आहे। तर आपल्याला आता अवकाश तंत्रज्ञान बघायचंय। तर अवकाश तंत्रज्ञान मध्ये बघत असताना नेमकं अवकाश तंत्रज्ञानामध्ये अभ्यास तरी कशाचं करायचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये कळलं काय, स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये नेमकं आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की कशाचा अभ्यास करायचा आहे। तर स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला कोणकोणता पार्टचा समावेश होतो ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता बघा, स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट पहिले इंट्रोडक्शन समजणं गरजेचं आहे तुम्हाला, की नेमकं ते इंट्रोडक्शन काय आणि कसं असणार आहे। आता बघा, इंट्रोडक्शन मध्ये सर्वात पहिलं इंट्रोडक्शनचा पार्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे। आता इंट्रोडक्शन मध्ये काय आहे सर, तर इंट्रोडक्शन मध्ये पण वेगवेगळे भाग पडतात की नेमकं स्पेसचं इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय समजणं गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता फक्त स्पेस टेक्नॉलॉजीचं ओव्हरलुक देतोय, त्याच्यावरून एक अप्रोच कळून जाईल की आपल्याला डिटेल सिलेबस मध्ये नेमकं काय बघायचंय। आता बघा, इंट्रोडक्शन मध्ये 2-3 गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो। कोणकोणतं? सर्वात पहिला पार्ट आहे की स्पेस नेमकं काय आहे, अवकाश काय आहे। जमिनीवरून वरती बघितल्यानंतर जो आपल्याला दिसतो त्याला आपण अवकाश म्हणतो मित्रांनो, बरोबर का? तर या अवकाशामध्येच ही संपूर्ण टेक्नॉलॉजी सामावलेली आहे आणि आपल्याला तेच बघायचं आहे की या अवकाशाचं आणि टेक्नॉलॉजीचा काय रिलेशन आहे। मित्रांनो माहित आहे का, स्पेस 2 प्रकारचा असतं, बरोबर का? एक असणार आहे तो म्हणजे काय रे,
इन्नर स्पेस म्हणून ओळखलं जातं. कोरेला का एक आहे त्याला आपण इन्नर स्पेस म्हणतो कोरेला का, आणि एक आहे मित्रांनो माहित आहे का त्याला आपण काय रे आउटर स्पेस म्हणून काय ओळखत असतो. हे दोन घटक आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे इन्नर स्पेस झालं, हे आउटर स्पेस झालं. जे काही स्पेस टेक्नॉलॉजी तो टोटली डिपेंड्स आहे मित्रांनो माहित आहे का आउटर स्पेसवर. ज्या ठिकाणी मला सांगा 200 किलोमीटरच्या वरती कोरेला का जो काही स्पेस प्रेझेंट आहे त्याला आपण आउटर स्पेस म्हणतो, की ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी कमी आहे, ज्या ठिकाणी वातावरणाचा अभाव आहे. तर मला सांगा त्या आउटर स्पेसच्या साहाय्याने आपण ही टेक्नॉलॉजी अवगत केलेली का त्या ठिकाणी आपण सॅटेलाइट पाठवून काय आहे वेगवेगळे सर्व्हिस घेत असतो. हे पहिला पार्ट आहे. इंट्रोडक्शन मध्ये सेकंड आपल्याला बघायचंय की सर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कळाला का स्पेस टेक्नॉलॉजी निर्माण करण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे, म्हणजे कशासाठी करणार आहेत, कळाला का. तर याचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. काही राष्ट्र मला सांगा या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या देशांच्या नागरिकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी करतात, कळाला का. जसं आज मला सांगा जे काही आपण मॅचेस बघतो कोरेला का टेलिव्हिजन असेल किंवा इंटरनेटची दुनिया असेल, हे सगळं का पॉसिबल आहे कारण स्पेस टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे म्हणून. ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा एखाद्या देश कळाला का त्या देशातील असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचं मॅपिंग करण्यासाठी पण या टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. त्यांच्या ज्या शेती आहे, शेती ज्या जमिनीत त्यांचं काय शेती ज्या जमिनीत घेतली जातात त्या जमिनीची कस बघण्यासाठी, त्या जमिनीतली मातीची क्वालिटी तपासण्यासाठी पण याचा वापर करत असतं. किंवा एखादा देश मला सांगा या स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्या भूभागामध्ये असणारे दडलेले जे खनिज आहेत त्या खनिजांच्या शोधासाठी पण काय आहे मित्रांनो माहित आहे का याचा उपयोग करत असतो, किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी पण करत असतो कोरेला का. किंवा एखाद्या गोष्ट एखादी ऑब्जेक्ट आहे एखादी वस्तू आहे त्याचा ऍक्च्युअली जॉग्राफिकल लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी वापर करत असतं. तर असे अनेक आहेत. आणि मित्रांनो काही विकसित राष्ट्र तर या स्पेस टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने न्यूक्लिअर वेपन्स टाकण्याची पण काय मित्रांनो माहित आहे का टेक्नॉलॉजी अवगत केलेली आहे. बघा आज रशिया आणि अमेरिका कळाला का यांच्यामध्ये एकदम काय म्हणतो आपण टोकाचे काय आहेत संबंध बिघडलेले आहेत. अशा सिच्युएशन मध्ये मला सांगा जर रशियाला मिसाईल टाकायची असेल अमेरिकेवर तर तो स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो जो अमेरिकेवर मिसाईल टाकण्यासाठी, कारण अंतर काय आहे जास्त आहे. यानंतर आपल्याला तिसरा पार्ट बघायचा आहे तो म्हणजे काय हिस्टोरिकल बॅकग्राऊंड. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जो आहे आपल्याला कशाच्या संबंधित बघायचंय मित्रांनो माहित आहे का, तर मला सांगा तो बघायचंय इंडियाच्या संबंधित. 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर काहीच वर्षामध्ये मला सांगा जेव्हा असं कळालं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांनी आपलं कार्य चालू केलेलं आहे, त्याच वेळेस नेहरूच्या नेतृत्वाखाली नेहरूला वाटलं की भारताला पण दोन ह्याच्यामध्ये काय आपलं वर्चस्व किंवा आपलं निर्माण करणं गरजेचं आहे. एक म्हणजे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी होमी भाभाच्या नेतृत्वाखाली कोरेला का भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर वगैरे ऐकलं असेल तुम्ही, आणि त्यानंतर मला सांगा स्पेस टेक्नॉलॉजी. तर नेहरूच्या कालखंडामध्ये मला सांगा या दोन्ही टेक्नॉलॉजीचा भारतामध्ये पाया घातला. आणि मित्रांनो माहित आहे का दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये खास करून स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारत हा अतिशय पुढे निघून गेलेला आहे मित्रांनो कोरेला का. आणि मला सांगा 2022 पर्यंत नेमकं महत्वाच्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या जे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला एक वर्चस्वाचं मान मिळवून दिलेलं आहे मित्रांनो, किंवा त्याच्यातलं आपण अपयश पण बघणार आहे काही प्रमाणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे. तर एक झिरप्त सिद्धांत बघायचंय आपल्याला 1947 या 2022 पर्यंत भारतामध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा विकास कसा झाला आणि काय झालं तो डेटाबेस आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बघा हे एक पार्ट आहे, हे येणार आहे इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये मित्रांनो जो आपल्याला स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये अभ्यास करायचा आहे आणि पेपर आयोग काय विचारू शकतो त्या डेटाबेसच्या संबंधित. दुसरा पार्ट आहे मित्रांनो माहित आहे का तो आपल्याला काय बघायचंय की सॅटेलाइट बघायचंय आपल्याला. सेकंड पार्ट आहे तो बघायचंय आपल्याला सॅटेलाइट कोणकोणत्या प्रकारचे ज्याला आपण उपग्रह म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ उपग्रह काय आहे रे ती मशीन आहे जी अवकाशात पाठवली जाते कोरेला का. आणि अवकाशात ही मशीन गेल्यानंतर ही मशीन आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. त्या मशीनला काय म्हणत असतो उपग्रह म्हणत असतो, त्याला सॅटेलाइट म्हणत असतो आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट कोरेला का. तर याच्याबद्दल बघायचंय आपल्याला की सर सगळे सॅटेलाइट सारखे असतात का, वजनानुसार वेगळे असतात का, तर वजनानुसार वेगळे, तर कोणकोणत्या प्रकारचे असतात, कार्यानुसार वेगळे आहेत का, की सगळ्यांसाठी एकच प्रकारचा सॅटेलाइट वापरला जातो. तर हे सगळे डेटाबेस आपल्याला सॅटेलाइट मध्ये बघायचं आहे.
यानंतर बघा आपल्याला तिसरं पार्ट बघायचंय, तो म्हणजे काय, ऑर्बिट. ऑर्बिट काय आहे रे, त्याला आपण कक्षा म्हणतो. जसं मला सांगा, मानवाने गाड्यांची निर्मिती केली, 2 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर, 8 व्हीलर, जे काही गाड्या आहेत, कळलं का, या गाड्यांची निर्मिती केली. तर या गाड्यांची निर्मिती केल्यानंतर या गाड्यांना चालण्यासाठी मानवाने रस्ते बनवले मित्रांनो. आज बघा आजूबाजूला आपण बघतो वेगवेगळे आपल्याला हायवे, लोकल रस्ते उपलब्ध होताना दिसतात. जर रस्तेच बनवले नसते तर गाड्यांचा काही उपयोग झाला असता का, नाही. तर कक्षा, ऑर्बिट पण असा रस्ता आहे ज्या रस्त्यावरून हे सॅटेलाइट फिरत असतात मित्रांनो. कळलं का, ज्या रस्त्यावरून हे सॅटेलाइट फिरत असतात त्या रस्त्यांना, त्या मार्गाला आपण कक्षा म्हणत असतो, ऑर्बिट म्हणत असतो. जसं आपल्या रस्त्यांचे पण वेगवेगळे प्रकार पडत असतात मित्रांनो, कळलं का. लोकल गावाला जोडणारा रस्ता असेल, तालुक्याला जोडणारा रस्ता आहे, जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे, मोठे मोठे राज्यांना जोडणारे रस्ते आहेत, हायवे वगैरे जे आहेत, नॅशनल हायवे असेल किंवा बाकीचे. तर मला सांगा, तसं या ऑर्बिटचे पण वेगवेगळे प्रकार पडत असतात. ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्याच्यातला डिफरन्स समजणं गरजेचं आहे मित्रांनो. कोणकोणते ऑर्बिट आहेत, जसं उदाहरणार्थ लोअर अर्थ ऑर्बिट आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट आहे, हायर अर्थ ऑर्बिट आहे, पोलार ऑर्बिट आहे, सन सिंक्रोनस ऑर्बिट आहे, इक्वेटोरियल ऑर्बिट आहे. तर हे असे अनेक ऑर्बिट आहेत मित्रांनो. यानंतर जर बघितलं जीटीओ ऑर्बिट आहे, GNO ऑर्बिट आहे. तर असे अनेक ऑर्बिट आहेत. या कक्षांबद्दल आपल्याला बघायचे की कोणत्या कक्षेमध्ये कोणत्या प्रकारचा उपग्रह टाकला जातो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कोणती कक्षा कुठं असतं, म्हणजे कोणता मार्ग कुठं असतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि यानंतर बघा चौथा पार्ट आहे मित्रांनो, माहित आहे का, तो जर कोणता असेल तर त्याला आपण म्हणत असतो लॉन्च व्हेइकल. कळलं का रे, त्याला आपण लॉन्च व्हेइकल म्हणत असतो. लॉन्च व्हेइकल काय आहे रे, तर लॉन्च व्हेइकल मला सांगा अशी मशीन आहे ज्याच्या साहाय्याने हा उपग्रह या ऑर्बिट मध्ये पाठवलं जातं. तर ती अशी व्हेइकल आहे, असं वाहन आहे ज्या वाहनाच्या साहाय्याने हा उपग्रह, हा सॅटेलाइट या कक्षांमध्ये, या ऑर्बिटमध्ये, या मार्गामध्ये पाठवलं जातं. त्या लॉन्च व्हेइकलचं भारतातील इतिहास बघायचे आपल्याला, सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे ते बघायचंय. जसं ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल SLV येतं, ह्याच्यात ASLV येतं, ह्याच्यात मित्रांनो PSLV येतं, ह्याच्यात जर बघितलं तर GSLV येतं. तर या चारही वाहनांबद्दल आपल्याला भारतातील विकासाबद्दल बघायचं की इस्रो ह्याची निर्मिती कसं केलं, कोणत्या वाहनाचा उपयोग करून कोणत्या प्रकारचा उपग्रह कोणत्या कक्षेमध्ये टाकलं जातं हे तुम्हाला मेकॅनिकली समजणं गरजेचं आहे. आणि शेवटचं इश्यू बघायचंय कंटेम्पररी इश्यूज, की नेमकं स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित काही इश्यूज आहेत का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर बघा, इंट्रोडक्शन, सॅटेलाइट, ऑर्बिट आणि लॉन्च व्हेइकल या सेक्शन मध्ये आपल्याला या स्पेस टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. कळलं का, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर डेटा ऑटोमॅटिक लक्षात राहील. मी ओव्हरलुक मध्ये सांगतो, बघा कसं केलं जातं. समजा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे मित्रांनो. कळलं का, पृष्ठभाग आहे. या पृष्ठभागावरून मला सांगा एक वाहन असतो. कळलं का, ज्या वाहनाच्या साहाय्याने मला सांगा अशा प्रकारे एक वाहन असतो. कळलं का, हे वाहन असतो आणि या वाहनाच्या साहाय्याने मला सांगा अशा प्रकारे हे वाहन आहे. कळलं का रे, आणि या वाहनालाच आपण काय म्हणत असतो, तर याला म्हणतात लॉन्च व्हेइकल. हेच मित्रांनो लॉन्च व्हेइकल. आणि या वाहनाच्या वरच्या टोकाला बघा रे मित्रांनो, या वाहनाच्या वरच्या टोकाला या ठिकाणी आपलं सॅटेलाइट ठेवलेलं असतं, सॅटेलाइट ठेवलेलं असतं. आणि मला सांगा, आणि या ठिकाणी ह्यांच्या आतमध्ये इंधन असतं मित्रांनो. कळलं का रे, इंधन असतं ज्या इंधनाच्या साहाय्याने पाठवलं जाणार आहे. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, जो काही न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल विरुद्ध असतं. तर बघा, तर या इंधन ज्वलन झाल्यानंतर हा इंधन खालच्या बाजूने थ्रस्ट निर्माण करतो, यानी दाब निर्माण करतो, तेव्हा खालची जमीन त्याच्या विरुद्ध बाजूने दाब निर्माण करते आणि ह्याच्या आधारे हा सॅटेलाइट वरती पाठवला जातो. बघा, हा आहे इनर स्पेस. कळलं का रे, हा जो आहे इनर स्पेस आहे. कळलं का रे, इनर स्पेस आहे म्हणजे ह्याच्या आतमधला भाग. आणि ह्याच्या वरचा भाग जर बघितलं, हा आहे आपला आउटर स्पेस मित्रांनो. कळलं का, हा आहे आउटर स्पेस. कळले की नाही, तर मला सांगा या ठिकाणापासून या
लॉन्च व्हेकलचा वापर करून या सॅटेलाइटला या ठिकाणी लोकेट केलं जातं, यानी पाठवलं जातं. कुठं पाठवलं जातं? या आउटर स्पेस मध्ये. मग हा सॅटेलाइट अशा प्रकारे ठराविक डायरेक्शन मध्ये मला सांगा रोटेट करत असतो, फिरत असतो. मग या जागेलाच आपण कक्षा म्हणतो, या जागेलाच आपण ऑर्बिट म्हणून ओळखत असतो मित्रांनो. मग अशा एकच कक्षा आहेत का? अशा अनेक कक्षा आहेत मित्रांनो. उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या, त्यानंतर जर बघितलं पूर्वेकडून पश्चिमेकडे असणाऱ्या, तर अशा अनेक कक्षा आहेत. त्या अनेक कक्षाबद्दल आपल्याला बघायचंय आणि हा डेटाबेस क्लिअर करायचंय. यासाठी आपण पहिल्यांदा बघून घेऊया की नेमकं सर या सॅटेलाइटचे कोणकोणते प्रकार पडतात. यानंतर आपण बघणार आहे की सर या कक्षांचे किंवा या कक्षांचे कोणकोणते प्रकार पडतात, आणि यानंतर बघणार आहे या लॉन्च व्हेकलचे कोणकोणते प्रकार पडतात. आणि हे सगळ्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला करंट डेटाबेस समजणं खूप सोपं जातं मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला क्लॅरिटीने समजली असेल. तर आपण सर्वात पहिले त्या सॅटेलाइट मशीन बद्दल बघूया की नेमकं कोणकोणत्या प्रकारचं असणार आहे, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर बघा आता, तर मित्रांनो माहित आहे का, जर सॅटेलाइटचं वर्गीकरण आपण बघितलं की नेमकं कोणत्या प्रकारे केलं जाणार आहे. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह, तर मला सांगा तर दोन पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे काय रे, त्यांच्या वजनानुसार पण वर्गीकरण केलं जातं, ज्याला आपण काय म्हणतो रे, पेलोड म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा आहे त्याच्या ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग काय आहे त्या उपग्रहाचा, यानुसार पण आपण वर्गीकरण करत असतो. ही गोष्ट समजून घ्या. आता बघा, वजन जर बघितलं, काही असे उपग्रह आहेत की ज्यांचं वजन 1 किलोग्रॅम पेक्षाही कमी असतं मित्रांनो. कळलं का? जेव्हा भारताने 104 उपग्रह सोडून मला सांगा वर्ल्ड रेकॉर्ड केलं क्लोरेला का, तर मला सांगा त्यावेळेस छोटे छोटे उपग्रहांची संख्या खूप होती. तर वजनानुसार कोणत्या उपग्रहाला काय म्हणतात ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ऍप्लिकेशन बेसवर कसं वर्गीकरण केलं जातं उपग्रहांचं ते कळणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा एखादा शब्द येतो, कळला का, करंट इश्यूज मध्ये किंवा पुस्तकामध्ये की नॅनो सॅटेलाइट, मायक्रो सॅटेलाइट, मिनी सॅटेलाइट, तर आपल्याला कळणं गरजेचं आहे की नेमकं किती वजनाच्या सॅटेलाइट बद्दल बोललं जात आहे. तर वजनानुसार आपण बघूया. वजनानुसार जर बघितलं तर पहिलं तर मित्रांनो माहित आहे का, दोन गटात वर्गीकरण केलं जातं उपग्रहाचं. एक असतो कोणता, त्याला आपण म्हणत असतो मायक्रो सॅटेलाइट. कोरलं का रे? एक असतं त्याला आपण मायक्रो सॅटेलाइट म्हणत असतो, आणि दुसरा असतो मित्रांनो माहित आहे का, त्याला आपण मॅक्रो सॅटेलाइट म्हणतो, जो वजनाने थोडं मोठं असतं मित्रांनो. कोरलं का? आता मायक्रो सॅटेलाइट आणि मॅक्रो सॅटेलाइट ह्याच्याबद्दल आपल्याला समजणं गरजेचं आहे की नेमकं हे कसं वजनानुसार वेगळे केले जातात. आता बघा, जर बघितलं या मायक्रो सॅटेलाइटचे पण मला सांगा 3 गटात वर्गीकरण केलं जातं. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कोणकोणते. सर्वात पहिला आहे त्याला आपण म्हणत असतो पिको सॅटेलाइट. कोरेला करे. त्यानंतर जर बघितलं सेकंड आहे नॅनो सॅटेलाइट. कोरेला करे. सेकंड जर बघितलं त्याला म्हणत असतो आपण नॅनो सॅटेलाइट, आणि तिसरं जर बघितलं तर त्याला आपण म्हणत असतो मायक्रो सॅटेलाइट. आता बघा, पिको सॅटेलाइट मध्ये काय आहे तर मित्रांनो माहित आहे का, 1 kg पेक्षा कमी वजनाचा जो उपग्रह असतं त्याला पिको सॅटेलाइट म्हणून काय बोललं जातं मित्रांनो. कळलं का? 1 किलोग्रॅम पेक्षाही कमी वजनाच्या उपग्रहाला पिको सॅटेलाइट म्हणतात. नॅनोचा जर विचार केलो आपण मित्रांनो माहित आहे का, 1 किलोग्रॅम ते 10 किलोग्रॅम कळलं का दरम्यान जो वजन आहे, या वजनाच्या उपग्रहाला आपण नॅनो काय सॅटेलाइट किंवा नॅनो उपग्रह म्हणून काय ओळखत असतो. आणि मायक्रो मध्ये जर बघितलं 10 ते 15 किलोग्रॅम वजनाचं जो सॅटेलाइट किंवा उपग्रह आहे त्याला मायक्रो सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. तर हे शब्द तुमच्या कानावर पडले, पिको, नॅनो, मायक्रो, तर आपल्याला समजायला पाहिजे की किती किलोग्रॅम वजनाचा तो उपग्रह असू शकतो, जेणेकरून की पुस्तक वाचताना तुम्हाला ते इझिली अंडरस्टँडेबल होईल मित्रांनो. मॅक्रो मध्ये जास्त वजनाचं येतं मित्रांनो. कळलं का? ह्याचे पण 3 प्रकार पडत असतात, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिलं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, कोणामध्ये मॅक्रो मध्ये तो काय असणार आहे, स्मॉल किंवा मीडियम आहे. काला करे. एक आहे स्मॉल काला का, किंवा त्याला काय म्हणत असतो, सॉरी मिनी सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं. स्मॉल किंवा मिनी सॅटेलाइट म्हणत असतो आपण. दुसरा आहे मित्रांनो माहित आहे का, त्याला आपण म्हणत असतो मीडियम सॅटेलाइट. आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो हेवी सॅटेलाइट मित्रांनो. तर इथं पण 3 आहेत. कळलं का? मॅक्रो मध्ये स्मॉल यानी मिनी, आणि दुसरं मीडियम, आणि तिसरं काय हेवी काय आहे वजनानुसार असणारा सॅटेलाइट.
हे जर बघितलं पहिल्यांदा मिनी कौरेलका, तर हे किती आहे रे, हे 15 kg ते 100 किलोग्रॅम कळालं का वजनाचे जे उपग्रह असतात त्यांना स्मॉल किंवा मिनी सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं. वजन किती म्हटलो, 15 ते 100 किलोग्रॅम असतात. मीडियम जो आहे ह्याचं वजन 100 ते 1500 किलोग्रॅम कळालं का, एवढ्या वजनाचा जो उपग्रह आहे त्याला आपण मीडियम सॅटेलाइट म्हणून ओळखत असतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, हेवी म्हणजे काय, 1500 किलोग्रॅम प्लस कळालं का, जास्त वजन जो आहे त्याला आपण हेवी सॅटेलाइट म्हणत असतो. बघा हे जे बाकी आहे पिको, नॅनो, मायक्रो, स्मॉल, हे जे आहे हे शक्यतो मित्रांनो माहित आहे का, ठराविक पार्टचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या उपग्रहावर जोडले जातात किंवा त्यांच्यासोबत पाठवले जातात. पण मुख्य जर बघितलं तर मीडियम आणि हेवी हे दोन सॅटेलाइट आहेत की ज्यांचं आपण उडाण आपल्या मुख्य कार्यासाठी करत असतो मित्रांनो. जसं मी तुम्हाला या ठिकाणी म्हणेल की नेव्हिगेशन अँड रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे मीडियम सॅटेलाइट असतात. कळलं काय, ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात पहिलं नेव्हिगेशन सॅटेलाइट जो आहे ज्याचं काम आहे एखाद्या वस्तूचं जागा डिटरमाइन करणे, लोकेशन डिटरमाइन करणे. जसं जीपीएस इज अ नेव्हिगेशन सॅटेलाइट, ज्याच्या आधारे आपण रस्ता शोधू शकतो, एखादी वस्तूची जागा किंवा डायरेक्शन शोधू शकतो किंवा एखाद्याची जागा शोधू शकतो. त्यानंतर जर बघितलं रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, कळलं का, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट द्वारे मॅपिंग वगैरे निर्माण करू शकतो. तर हे शक्यतो मीडियम सॅटेलाइट असतात. आणि जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत मित्रांनो, कळलं का, जे आपल्याला बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात टेलिव्हिजनचे वगैरे, हे शक्यतो हेवी प्रकारची सॅटेलाइट असतात ज्याचं वजन 1500 पेक्षा जास्त किलोग्रॅम आहे, 3000-4000 पर्यंत पण असू शकतात. तर अशा प्रकारे मला सांगा, हे तुम्हाला वजनानुसार क्लासिफिकेशन कळालं असेल की उपग्रहाचे कशा प्रकारे वर्गीकरण केले जातात. तर वजनानुसार फक्त तुम्हाला पुस्तक वाचताना ह्याचा अभ्यास म्हणजे समजणं गरजेचं आहे. आता बघा यानंतर सेकंड आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन बेस. मित्रांनो ऍप्लिकेशन बेस उपग्रह आणि सॅटेलाइटचे 3 प्रकार पडत असतात. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता कोणकोणते प्रकार पडत असतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा काय असणार आहे रे, ऍप्लिकेशन बेस, कळलं का, ऍप्लिकेशन बेस मला सांगा सॅटेलाइटचं वर्गीकरण आपल्याला काय आहे करायचंय हे तुम्हाला कळत असेल की काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा ऍप्लिकेशन बेस या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं कोणत्या प्रकारचं सॅटेलाइट काय आणि कसं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं सर्वात महत्वाचं पार्ट आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कोरेलका. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का कोणतं असणार आहे, नेव्हिगेशन. आणि फायनल जर बघितलं कम्युनिकेशन. म्हणजे 3 सॅटेलाइट आहे, 3 सॅटेलाइट आहे. एक काय रे, सर्वात पहिला आहे त्याला म्हणतात रिमोट, कळलं का रे, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतो सॅटेलाइट कोरेलका. हे पहिलं आहे ज्याला RSS म्हणतात किंवा IRS म्हणतात कोरेलका रे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सेकंड जर बघितलं त्याला आपण म्हणत असतो नेव्हिगेशन सॅटेलाइट. नेव्हिगेशन काय आहे सॅटेलाइट, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो कम्युनिकेशन सॅटेलाइट कोरेलका रे, कम्युनिकेशन काय आहे सॅटेलाइट. अशा प्रकारे मला सांगा 3 प्रकारचे उपग्रह आहेत. एक म्हणजे काय रिमोट सेन्सिंग, दुसरा आहे नेव्हिगेशन आणि तिसरा आहे कम्युनिकेशन. तर हे ऍप्लिकेशन बेस, हे नंतर डिटेल होणार आहे. फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतो की नेमकं सिलेबस मध्ये येणार आहे काय काय कोरेलका. आता बघा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जो आहे हे काय असणार आहे. तर मित्रांनो माहित आहे का, ह्याचं जर बाबतीत जर बघितलं मित्रांनो कोरेलका, तर ह्याच्या बाबतीत जर बघितलं तर हे काय आहे रे, मॅपिंग साठी वापरलं जातं, कळलं का, किंवा मला सांगा खनिज, कळलं का, खनिजांच्या शोधासाठी किंवा मला सांगा देखरेख करण्यासाठी हे वापरलं जातं कोरेलका. म्हणजे याचा अर्थ रिमोट सेन्सिंग, रिमोट म्हणजे काय रे, दूर जाऊन लक्ष ठेवणारा आहे. जसं जंगल मॅपिंग असेल किंवा उदाहरणार्थ मला सांगा खनिजांचा शोध असेल, पाण्याच्या पातळींचं म्हणजे उल्लेख असेल किंवा जमिनीची क्वालिटी तपासणे असेल, जंगलांचं मॅपिंग करणे असेल, जंगलांचं प्रमाण मोजणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा हवामानाचा अंदाज घेणं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा वापर केला जातो. आणि हे काय ऍप्लिकेशन बेस मित्रांनो. भारतामध्ये जर बघितलं सर्वात पहिलं जे IRS आहे, तर ही जी सिरीज आहे ते रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं आहे.
IRS कळलं का? 1A ऐकला असेल, 1B ऐकला असेल, कळलं का? 1C ऐकला असेल. तर हे सगळे जे आहेत ना IRS 1A, IRS 1B, IRS 1C हे सगळे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहेत मित्रांनो. कळलं का? भारताने दुसरी सिरीज चालू केली ती IRS कळलं का रे? 1P कळलं का? काय चालू केली ती? 1P1, त्यानंतर 1P2 अशा प्रकारे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय आहेत मित्रांनो माहित आहे का? जसं ओशियन कळलं का रे? ओशियन सॅटेलाइट कळलं का रे? ओशियन सॅटेलाइट जो आहे मला सांगा हा पण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे. ओशियन काय रे? सॅटेलाइट मला सांगा समुद्राच्या अभ्यासासाठी काय ह्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर कार्टोसॅट आहे कळलं का रे? कार्टोसॅट आहे. त्यानंतर जर बघितलं ऍस्ट्रोसॅट आहे, रिसोर्स सॅट आहे कळलं का? त्यानंतर मला सांगा ऍस्ट्रोसॅट आहे, त्यानंतर रिसोर्स सॅट आहे. तर मला सांगा हे जेव्हा कानावर शब्द पडतात ना तुमचे कोणकोणते, जसं उदाहरणार्थ ओशियन सॅट, कार्टोसॅट, ऍस्ट्रोसॅट, रिसोर्स सॅट, हे सगळे मला सांगा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. जसं ओशियन सॅट जो आहे मला सांगा समुद्राच्या देखभालीसाठी असेल, ऍस्ट्रोसॅट, कार्टोसॅट, रिसोर्स सॅट वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कामासाठी हिचं काय आहे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. तर हे सगळं बघणार आहे आपण, A to Z बघणार आहे, ह्याचं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड सहित बघणार आहे. फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे की कोणतं रिमोट सेन्सिंग आहे कोणतं रिमोट सेन्सिंग नाहीये हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे झालं रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं इंट्रोडक्शन. नेव्हिगेशन सॅटेलाइट जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, एक तर काय मित्रांनो माहित आहे का, ह्याचं तर काय आहे लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी कळलं का रे? लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी. त्यानंतर मला सांगा सेकंड दिशा यानी काय रे? डायरेक्शन कळलं का? डायरेक्शन साठी मला सांगा ह्याचा वापर करत असतात. कोणतं? नेव्हिगेशन सॅटेलाइटचं. कळलं का? ह्याच्यामध्ये काय असणार आहे रे? ह्याच्यामध्ये उदाहरण जर बघितलं तर मला सांगा कोणतं? IRNSS आहे कळलं का रे? भारताचं IRNSS. कळलं का? तर हे एक सॅटेलाइट आहे कळलं का? जो भारताने आता निर्माण केले 2013च्या नंतर. आणि हे काय इंडिपेंडंट आहे. त्याच्या पहिले भारताने गगन निर्माण केलं मित्रांनो. कळलं का रे? गगन जो आहे हे जीपीएस वर डिपेंड होता. कळलं का? भारताने पहिले निर्माण केलं. आणि गगनचा मेन प्रॉब्लेम आता पण आहे, तुम्ही आता पण ऍप डाउनलोड करू शकता गगनचा. ह्याचं मेन प्रॉब्लेम काय माहितीये का? हे काय करतं, पहिलेच दिशा नाही सांगत. समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचे, तर तुम्ही मुंबईहून दिल्लीला गेल्यानंतर तिथं पोहोचले का, तिथं जेव्हा ऍप ओपन करतात तेव्हा तो सांगतो की नेमकं तू कुठून आलास. तर ह्याचा काय फायदा भाऊ? कळलं का? म्हणून नंतर एक रिडेव्हलपमेंट करण्यात आलं आणि भारताने IRNSS यानी काय रे? नाविकची निर्मिती केली मित्रांनो. त्याच्याबद्दल पण आपण डिटेल बघणार आहे, जो काय आता एकदम चांगल्या प्रकारे कार्य करतोय मित्रांनो. तर ते बघणार आहे. गगन पण पहिले निर्माण केलं गेलं होतं. कळलं का? आता मला सांगा हे पण सांगतो की गगनच्या निर्मितीचं काय कारण, गगनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे IRNSS काय कारण आहे. तर मित्रांनो गगनच्या आधारे ह्यांचा उपयोग आणखी कुठे केला जातो माहित आहे का? जसं उदाहरणामध्ये एखाद्याने मिसाईल टाकली तर त्या मिसाईलचं लोकेशन डिटरमाइन करणं गरजेचं आहे ना. तरच त्या मिसाईलला तुम्ही काय अँटी टँकनी खाली पाडू शकता मित्रांनो. कळलं का? तर मला सांगा जर मिसाईल टाकली तुम्हाला लोकेशनच आयडेंटिफाय झालं नाही तर त्याला टार्गेट कसं अचीव्ह करणार. तर भारताने जेव्हा मिसाईल परीक्षण करायचं होतं तर त्यावेळेस मला सांगा गगनच्या आधारे भारत करत होता. आणि गगनच्या आधारे जेव्हा मिसाईल परीक्षण करत होता तर गगन हा जीपीएस वर डिपेंड होता. आणि जेव्हा ऍक्च्युअली टार्गेटवर अचीव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला मिसाईल परीक्षणच्या वेळेस, तर त्यावेळेस मला सांगा जीपीएस बंद करण्यात आलं. आणि या कारणामुळे मला सांगा मिसाईल परीक्षण मध्ये टार्गेट काय मिस झाला. तर उद्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जीपीएसनी जर काही खेळखंडोबा केलं तर भारताची तर वाट लागून जाईल. यासाठी भारताने नंतर IRNSS कळलं का? हा स्वतःचं नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम तयार केलं, ज्याच्या आधारे आपण एखाद्या ऑब्जेक्टचं लोकेशन आणि त्याची डायरेक्शन काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. तर मला सांगा ह्याच्यामध्ये जीपीएस पण येतं मित्रांनो. हे सगळ्या वेगवेगळ्या देशांचं सांगतो मी. कळलं का? ग्लोनस येतं कळलं का? ग्लोनस नावाचा येतं कळलं का? त्यानंतर मला सांगा गॅलिलिओ येतं. तर मला सांगा हे सगळे जे आहेत नेव्हिगेशन सॅटेलाइट आणि ह्यांचा वापर या कार्यासाठी केलं जातं. त्यानंतर बघा कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये दोन सिरीज आहेत. एक आहे इनसॅट सॅटेलाइट सिरीज कळलं का? आणि दुसरा आहे जीसॅट सॅटेलाइट सिरीज. कळलं का रे? जर बघितलं एक आहे इनसॅट आणि दुसरं कोणतं रे? जीसॅट सॅटेलाइट सिरीज, नॉट सी सॅट मित्रांनो. कळलं का? तर हे दोन्ही जे आहेत हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि मला सांगा ह्यांचा उपयोग कशासाठी रे? इंटरनेटची सुविधा कळलं का? इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी, रेडिओसाठी मला सांगा हा महत्वाची भूमिका निभावतं.
डीटीएच साठी मला सांगा, डीटीएच साठी मला सांगा काय रे, तर मला सांगा ही महत्वाची भूमिका निभावत असतो. टेलिव्हिजन असेल तर मला सांगा या सगळ्यांसाठी मला सांगा ही महत्वाची भूमिका निभावतो. आज आपण इंटरनेटची एवढी जी सर्व्हिस वापरतो, कळालं का, आज आपल्याला व्हर्च्युअल डेटाबेस काय पाहिजे ते मिळून जातं, किंवा एखादी मॅच चालू आहे आपण बघू शकतो, रेडिओवर न्यूज ऐकू शकतो. हे सगळं जर कोणामुळे पॉसिबल असेल तर कोणामुळं, कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये. मित्रांनो माहित आहे का, या तिन्ही सॅटेलाइटचे स्पेसिफिक मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. सर्वात खाली जर कोण असेल, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट असतो, त्याच्यावरती कोण असेल तर मित्रांनो नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, आणि त्याच्यावरती कोण असेल तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. म्हणजे जे ऑर्बिट आहे, ऑर्बिट नुसार जर बघितलं तर मला सांगा लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये हे आहे, कळलं का, मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये हे असतं शक्यतो, आणि हायर अर्थ ऑर्बिट मध्ये मित्रांनो हे असतं. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. म्हणून मित्रांनो तर तुम्हाला हे उपग्रहाचं इंट्रोडक्शन बऱ्यापैकी समजलं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर बघा हे पुन्हा आणखी डिटेल होणार आहे, फक्त मी तुम्हाला एक सब्जेक्ट मध्ये घेऊन चाललोय का, कारण पुढे जेव्हा नेव्हिगेशन सॅटेलाइटचा विचार केला जाईल तर तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं नेव्हिगेशन सॅटेलाइट कोणत्या प्रकारचं होतं, कळलं का, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा हे झालं ऍप्लिकेशन बेस्ड सॅटेलाइटचं वर्गीकरण. आता सॅटेलाइटचं इंट्रोडक्शन तर तुम्हाला समजलं की वर ब्रीफ काय असणार आहे, कोणकोणत्या प्रकारचे उपग्रह असणार आहेत. आता आपल्याला कक्षांबद्दल बघायचंय, आता आपल्याला ऑर्बिट बद्दल बघायचंय की नेमकं ऑर्बिट काय आहे. कक्षा म्हणजे काय, ती जागा, कळलं का, अवकाशामधील ती जागा की ज्या जागेवर मला सांगा उपग्रह काय करत असतो रे, फिरत असतो. जेव्हा मी ऍक्च्युअली शिकवेल पुढे, कळालं का, एक एक घटक घेऊन, त्यावेळेस मी तुम्हाला डायग्रामच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न करतो. पण जी व्हर्च्युअल डायग्राम आहे, म्हणजे जी काही रेडीमेड डायग्राम आहे त्याच्या आधारे समजणं थोडं कठीण होऊन जातं मित्रांनो. तर मी तुम्हाला आपल्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं कोणत्या प्रकारचे उपग्रह कशा प्रकारे असतात. समजा ही अर्थ आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. समजा ही अर्थ आहे, कोरेल करे, ही काय आहे, असं म्हणेल की ही काय आहे, अर्थ आहे. तर मला सांगा ही अर्थ आहे. आता या अर्थचा हा इनर स्पेस आहे, कळलं का, हा काय आहे, इनर स्पेस आहे. इनर स्पेस ज्याच्यामध्ये वातावरण वगैरे, इनर स्पेस मध्ये तर सॅटेलाइटचा काही संबंध नाहीये, आउटर स्पेस मध्ये आहे. तर सर्वात पहिली, कळलं का, सर्वात पहिली जर बघितलं तर कोणती ऑर्बिट आहे, तर लोअर अर्थ ऑर्बिट आपण बघणार आहे, जो सर्वात खाली आहे मित्रांनो, कळलं का, सर्वात खाली आहे. अशा प्रकारे ही अर्थ आहे. आणि मला सांगा, आणि हे काय रे, इंटरनल काय, आतील काय आहे, स्पेस आहे. इंटरनल स्पेस म्हणजेच काय, इनर स्पेस आहे, आणि ह्याच्या बाहेर आउटर स्पेस आहे. तर पहिली कक्षा आहे लोअर अर्थ ऑर्बिट, जी सर्वात खालच्या अंतरावर असते मित्रांनो, माहित आहे का, आणि ती कुठून कुठपर्यंत असते तर या ठिकाणी सांगतो किंवा कशी असते. तर अशा प्रकारे मला सांगा ती काय आहे, ही काय लोअर अर्थ ऑर्बिट आहे, अशा प्रकारे ती फिरत असते, कळलं का. तर लोअर अर्थ ऑर्बिट आहे, ज्याची रेंज जर बघितलं मित्रांनो, कळलं का, ज्याची रेंज ही एवढी असणार आहे. तर मला सांगा ही जी आहे, कळलं का, ही जी आहे तर ही काय आहे रे, लोअर अर्थ ऑर्बिट आहे, कळलं का, लोअर अर्थ ऑर्बिट आहे, जी 150 ते 2000 किलोमीटरच्या दरम्यान असते. तर एवढ्या एरियामध्ये असणाऱ्या ऑर्बिटला लोअर अर्थ ऑर्बिट म्हणतात. काही ठिकाणी 200 ते 2000 किलोमीटर दिलेला आहे, पण या ऑर्बिटला आपण लोअर अर्थ ऑर्बिट म्हणतो. आणि लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये जो उपग्रह आहे मित्रांनो, माहित आहे का, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. तर हे ध्रुव आहेत ना, कळलं का, हे ध्रुव आहे, हे पोल आहे. तर लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारा सॅटेलाइट हा पोल टू पोल फिरत असतो मित्रांनो, कळलं का, पोल टू पोल फिरत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं. जसं उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगतो की नेमकं समजा ही अर्थ आहे मित्रांनो, हे मोबाईल आहे, तर हे काय आहे, अर्थ आहे, हे समजणं गरजेचं आहे आपली. मला सांगा हा अर्थ आहे, जर हे अर्थ असेल, कळलं का, हे अर्थ असेल, तर मला सांगा इथं काय म्हणतो माहित आहे का, इथं म्हणतोय की काय करतोय माहित आहे का, हा वरचा उत्तर ध्रुव आहे आणि खालचा दक्षिण ध्रुव आहे. तर हा उपग्रह आहे, तर हा उपग्रह अशा प्रकारे फिरत असतो, कोरेला करे, अशा प्रकारे फिरत असतो ध्रुवावरून, कोरेला का. तर ही पृथ्वी जर कन्सिडर केलो, हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, तर मला सांगा अशा प्रकारे दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, तर मला सांगा ध्रुव टू ध्रुव फिरत असतो. म्हणून याला ध्रुवीय कक्षा किंवा याला आपण काय म्हणत असेल तर याला आपण पोलार ऑर्बिट म्हणून ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर एक गोष्ट कळाली असेल
की लोअर अर्थ ऑर्बिटमध्येच पोलार ऑर्बिट आहे, कारण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये फिरणारा उपग्रह पोल टू पोल फिरत असतो आणि या कारणामुळे त्याला पोलार ऑर्बिट म्हणत असतात. आता बघा, या ऑर्बिटमध्ये फिरणारे जे काही सॅटेलाइट आहेत, तर काही सॅटेलाइट असे असतात की ते कंटिन्युअसली उजेडमध्ये असतात मित्रांनो, सूर्याच्या समोरच असतात. का? कारण काय माहित आहे का, ते कंटिन्युअसली सूर्याच्या समोर असतात म्हणून यांना सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणून ओळखले जातात. जे पोलार ऑर्बिटमध्ये फिरणारे उपग्रह असतात, तर काही उपग्रह कंटिन्यू सूर्यप्रकाशामध्येच असतात, उजेडातच असतात. का? कारण ते ठराविक भागावरूनच फिरत असतात, म्हणून मित्रांनो माहित आहे का त्यांना सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतात. म्हणजे एक गोष्ट तर कळाली असेल की लोअर अर्थ ऑर्बिटमध्येच पोलार ऑर्बिट आणि पोलार ऑर्बिटमध्येच सन सिंक्रोनस ऑर्बिट आहे. तर तिन्ही ऑर्बिटचा एकच अर्थ होतो, मायनर डिफरन्स आहे. लोअर अर्थ ऑर्बिट उंचीनुसार आहे, लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पोल टू पोल सॅटेलाइट फिरतो म्हणून पोलार ऑर्बिट म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांना सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो. का? कारण की जो सॅटेलाइट फिरत असतो पोलवरून पोल टू पोल, तो कंटिन्युअसली उजेडमध्ये असतो आणि तो ठराविक भागातच काय करतो, परीक्षण करत असतो. कारण ठराविक भागाचं काय आहे, त्याला मॅपिंग करायचं असतं. आणि या ऑर्बिटमध्ये मला सांगा कोण फिरतं रे, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट फिरत असतं मित्रांनो. मला सांगा, जर खनिजांचा शोध घ्यायचा आहे आपल्याला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं, तर आपण पाकिस्तानच्या खनिजांचा कशाला शोध घेऊ, तर मला सांगा भारतातच घेऊ ना. तर भारताची ठराविक जागा ती लोकेट केली जाते आणि तो ज्या त्या जागेवर तो सॅटेलाइट येतो, तर त्या जागेवर कधी पण जर बघितलं प्रकाश येतो. तर तुम्ही म्हणताल तर रात्रीच्या वेळेस पण प्रकाश असतो का, तसं नाही मित्रांनो. कळलं का? तो ठराविक जागेवर लोकेटेड केलेला आहे आणि त्या जागेवर जेव्हा तो फिरून येतो तर त्यावेळेस काय उजेडच असतो. म्हणून त्यांना काय म्हणत असतो आपण, सन सिंक्रोनस काय आहे ऑर्बिट म्हणतो, ज्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट काय करत असतात, फिरत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे पहिलं कक्षा तुम्हाला कळाले असेल, पहिली कक्षा तुम्हाला कळाली असेल की लोअर अर्थ ऑर्बिट काय आहे. आता बघा, सेकंड ऑर्बिट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो काय आणि कशा प्रकारे असणार आहे. मला सांगा, अशा प्रकारची ही अर्थ आहे, काला का ही अर्थ आहे, तर मला सांगा हा आहे इक्वेटर, हा आहे इक्वेटर विषुववृत्त. तर बघा, सेकंड ऑर्बिट जो आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. चला, हा काय आहे रे, हे काय आहे, लोअर अर्थ ऑर्बिट आहे. ही काय आहे, लोअर अर्थ ऑर्बिट आहे. आता सेकंड ह्याच्या वरतून काय रे, मीडियम अर्थ ऑर्बिट असणार आहे. तर मला सांगा, लोअर अर्थ ऑर्बिट एवढी आहे, तर ही जी आहे कालाकारी, ही जी आहे तर ही म्हणेल मी तुम्हाला मीडियम अर्थ ऑर्बिट आहे. आणि हिच्या आतमध्ये मला सांगा, ही जी आहे ही काय आहे, लोअर अर्थ ऑर्बिट होती, त्याच्यावरची काय मीडियम अर्थ ऑर्बिट. म्हणजे ही जी आहे ही आहे मीडियम अर्थ काय रे ऑर्बिट. कळलं का? ही जी आहे मीडियम अर्थ ऑर्बिट आहे, ज्याची उंची जर बघितलं मित्रांनो 2000 ते कालाकारे 2000 किलोमीटर पासून ते मला सांगा 36,000 किलोमीटर पर्यंत काय त्याची काय उंची आहे. तर मला सांगा, अशा प्रकारे इथून ते इथून मला सांगा, इथून ते हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते हे काय रे, तर हे लोअर अर्थ ऑर्बिट आहे. तिथून इकडं काय रे, तर मला सांगा हे काय रे, मीडियम अर्थ ऑर्बिट आहे. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. आता बघा, मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारा उपग्रह नेमकं फिरतो कसं, तर मी तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या कलरने दाखवण्याचा प्रयत्न करतो. मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारा उपग्रह अशा प्रकारे फिरतो मित्रांनो. वरल्या का रे, अशा प्रकारे फिरू राहिलं तो, म्हणजे काय रे, इक्वेटर टू इक्वेटर फिरू राहिलं. म्हणून मला सांगा, या ऑर्बिटला इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे, पृथ्वी जशी फिरते त्यानुसार. कळलं का? तर एक कळणं गरजेचं आहे, पोलार टू पोल, ध्रुव टू ध्रुव, दॅट इज अ पोलार ऑर्बिट. आणि कोणामध्ये असतो, लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये. आणि मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये मला सांगा विषुववृत्तावरून फिरत असतो. म्हणजे समजा हा पृथ्वी आहे, मी काय म्हणतो रे, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असं फिरणारा लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये असतो, त्यालाच पोलार ऑर्बिट, सन सिंक्रोनस ऑर्बिट. आता दुसरं मीडियम अर्थ ऑर्बिट थोडं लांबून फिरणार आहे, पण लांबून फिरत असताना इक्वेटर वरून फिरतं. समजा हा इक्वेटर आहे, तर असा फिरणार आहे, इक्वेटर वरून फिरतं. क्लोरेला का, म्हणून याला इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. आणि जो मीडियम अर्थ ऑर्बिट आहे, आणि किती उंचीवरून फिरतं रे, 2000 ते 36,000 किलोमीटर. आणि ह्याच्यामध्ये जे सॅटेलाइट फिरतात ते कोणत्या प्रकारचे असू शकतात, ते नेव्हिगेशन सॅटेलाइट असू शकतात मित्रांनो. आणि कधी कधी मला सांगा, ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट पण टाकले जातात. कळलं का? तर मला सांगा, अशा प्रकारे तुम्हाला मीडियम अर्थ
अर्थ ऑर्बिट समजली असेल की इक्वेटरवरून फिरतं म्हणून त्याला इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणतो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल काय आणि कसं असणार आहे. आणि यानंतर बघा तिसरं पार्ट आहे, कळालं करे, तिसरं आहे तो म्हणजे हायर अर्थ ऑर्बिट. कोरेला करे तिसरं आहे त्याला आपण हायर अर्थ ऑर्बिट म्हणत असतो. समजा ही अर्थ आहे, कळालं का, ही अर्थ आहे. या अर्थ मध्ये मला सांगा पहिली कक्षा काय बघितलं रे आपण, पहिली कक्षा काय बघितलो तर मला सांगा हे काय रे, अर्थ मधून मला सांगा हा इनर स्पेस आहे. इनर स्पेसच्या वरती ही पहिली कक्षा लोअर अर्थ ऑर्बिट, ही दुसरी कक्षा मीडियम अर्थ ऑर्बिट आणि ही तिसरी कक्षा आहे जो सर्वात बाहेरची आहे, दॅट इज अ हायर अर्थ ऑर्बिट, दॅट इज अ मीडियम अर्थ ऑर्बिट आणि दॅट इज अ काय रे, हे आतील जर बघितलं दॅट इज अ काय रे लोअर अर्थ ऑर्बिट. तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. जो 36,000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून पाठवलं जातं त्याला हायर अर्थ ऑर्बिट म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट पाठवले जातात, कम्युनिकेशन, आणि कधी कधी नेव्हिगेशन सॅटेलाइट पण काय आहे ह्याच्यात टाकले जातात जे लोकेशन डिटरमाइन करण्यासाठी असतं. पण सर हायर अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारा सॅटेलाइट कसा फिरतो तर मित्रांनो एकतर हा अशा प्रकारे पूर्ण हा इक्वेटर आहे पृथ्वीचं, कळालं का, पूर्ण अशा प्रकारे इक्वेटर वरून फिरतं, कळालं का रे, अशा प्रकारे इक्वेटर वरून फिरतं पूर्ण, कोरेला का इक्वेटर वरून फिरतं, किंवा अशा प्रकारे थोडं अँगल घेऊन फिरत असतो, कोरेला का रे, थोडं अँगल घेऊन फिरत असतो, कळालं का. इक्वेटरला अँगल म्हणजे हा इक्वेटर आहे तर मला सांगा त्याला अँगल प्राप्त, अँगल देऊन फिरतो किंवा पूर्णपणे इक्वेटरवरून एक फिरतो. आणि यालाच आपण काय म्हणत असते रे, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं आणि याला आपण जिओ सिंक्रोनस का ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्बिट आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी ओरली समजलं असेल. हे जीटीओ बद्दल, जी सिंक्रोनस ऑर्बिट बद्दल पुन्हा आणखी आपण डिटेल घेणार आहे, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ते पुढे घेणार आहे. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शन सांगितलं की लोअर मध्ये कोण कोण येईल रे, लोअर मध्ये पोलार ऑर्बिट येईल, सन सिंक्रोनस ऑर्बिट येईल, मीडियम मध्ये इक्वेटोरियल ऑर्बिट येईल आणि हायर मध्ये मला सांगा जीटीओ येईल, कळालं का, आणि जी सिंक्रोनस ऑर्बिट येईल. तर हे सगळे येणार आहे. तर हे समजणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून मित्रांनो, कळालं का. तर ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि मला सांगा आणि हे ऑर्बिट मी पुन्हा आणखी डिटेल सांगणार आहे तुम्हाला काय आणि कोणत्या प्रकारचं असणार आहे, ते कोणाला काय म्हणतात. आणि शेवटी आपण इंट्रोडक्शन मध्ये लॉन्च व्हेकल घेणार आहे, लॉन्च व्हेकल. आणि लॉन्च व्हेकल मध्ये मला सांगा सर्वात पहिलं एसएलव्ही भारताने निर्माण केलं, त्यानंतर एएसएलव्ही निर्माण केलं, त्यानंतर पीएसएलव्ही निर्माण केलं आणि मित्रांनो माहित आहे का त्यानंतर काय रे, जीएसएलव्ही निर्माण केलेला आहे, कळलं का. तर पीएसएलव्ही हा भारताचा सर्वात आवडता आहे कारण जगामध्ये विश्व विक्रम निर्माण करण्याचं काम पीएसएलव्हीने केलंय. कारण 95% सक्सेस रेशो आहे मित्रांनो, जगामध्ये कोणत्याही लॉन्च व्हेकलचं एवढं नाहीये पीएसएलव्हीचं. तर त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. म्हणून म्हणतो की सर्वात आवडता आहे आपला कोणता, पीएसएलव्ही. जीएसएलव्ही ज्याला आपण बाहुबली म्हणत असतो, जीएसएलव्ही मार्क 3, कळाला करे, ज्याला आपण बाहुबली म्हणत असतो, चंद्रयान मध्ये वापर केलं. तर ते पण बघणार आहे आपण की ह्यांची सुरुवात कधीपासून झाली, कोणी केली, काय केली, एक एक घटक आपण बघत पुढे जाणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शन तर कळालं असेल. पुढच्या सेशन मध्ये आपण ऑर्बिट पण पुन्हा डिटेल घेणार आहे, लॉन्च व्हेकल पण घेणार आहे आणि नेव्हिगेशन ते सॅटेलाइट जे ऍप्लिकेशन बेस ते पण डिटेल घेणार आहे. पण हे अप्रोच जर कळालं तर पुढचं डेटाबेस समजतो आणि याच लेवलची टेक्नॉलॉजी तुम्हाला कव्हर करायची आहे. मग ती न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असो, त्यानंतर जर बघितलं बायोटेक्नॉलॉजी असो, हे सर्व घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का आपली सायन्स अँड टेकची बॅच चालू झालेली आहे, कळालं का. आणि सायन्स अँड टेकच्या बॅच साठी, कळालं का, सायन्स अँड टेकच्या बॅच साठी तुम्हाला डाउनलोड करायचंय ऍप. कोणतं रे, कोणतं ऍप डाउनलोड करायचंय, सायन्स बाय अशोक पवार, कळलं का, सायन्स बाय अशोक पवार हा ऍप डाउनलोड करायचंय. तुम्हाला पूर्ण सायन्स अँड टेकची बॅच अवेलेबल होऊन जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 साठी काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही काही अडचण असेल तर विचारू शकता मित्रांनो, कळलं का. तर हा नंबर आहे. दुसरा एक नंबर आहे 87 66 99 24 59. सगळे घटक मित्रांनो जे अवघड वाटतात अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध करून दिलं जाईल की टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला खरंच चांगले मार्क येणं गरजेचं आहे. म्हणजे
माझ्या म्हणण्यानुसार 90% मार्क टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला राईट येणं गरजेचं आहे आणि तेवढं आपण कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चालेल, तर बघा या ठिकाणी थांबतो. ऍप डाउनलोड करा बॅच साठी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या. जनरल सायन्सची पण बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे, इन्व्हायरमेंटची पण बॅच अवेलेबल आहे. मग इन्व्हायरमेंट राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण अवेलेबल आहे आणि मित्रांनो माहिती आहे का मुख्य परीक्षेसाठी पण अवेलेबल आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर जे टेक्निकल आहे त्याच्या इन्व्हायरमेंट आहे तो पण आपण कव्हर करणार आहे. तर चालेल, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण स्लॅबस घेऊन पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.